पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग 14। याच मधल्या कालखंडात बीड जवळ असलेल्या मिर्झा राजा जयसिंगांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात म्हटलंय की जरी शिवाजीराजे आग्र्यात अडकलेले असले तरी सुद्धा त्याचा राज्यकारभार मात्र इतका उत्कृष्टरित्या चाललाय की त्यात सुई शिरकवायलाही जागा नाही। महाराज सुटले दिनांक 17 ऑगस्ट 1666 या दिवशी, नेमके 2 दिवस आधी म्हणजे दिनांक 15 ऑगस्ट 1666 या दिवशी जिजाऊ साहेबांनी आपल्या सरदारांच्या मार्फत कोल्हापूर जवळ असलेला रांगणागड हा काबीज केला होता। म्हणजे स्वराज्य वाढलं होतं, कमी तर झालंच नव्हतं। आता वाट पाहत होती सारी जण की महाराजांची। महाराज आग्र्याहून निसटले ते प्रथम गेले संभाजीराजांच्या सह मथुरेला। मथुरेमध्ये मोरोपंत पिंगळ्यांच्या बायकोचे भाऊ राहत होते। मोरोपंतांच्या सासूबाई पण तिथं होत्या। महाराजांनी संभाजीराजांना सर्जेराव जेध्यांच्या सह मोरोपंतांच्या या सासूबाईला ठेवलं आणि सांगितलं की संभाजीराजांना इथेच ठेवून घ्या, आम्ही राजगडावरती पोहोचल्यानंतर आमचं पत्र येईल आणि मगच त्यांना आपण तिकडे घेऊन या। संभाजीराजे एकटे नव्हते, घरातली माणसं तर अक्षरशः नात्याच्या माणसापेक्षाही प्रेम करणारी होती, पण शिवाय सर्जेराव जेधेही बरोबर होते। मागे घडलं ते मात्र विलक्षणच। महाराज निघून गेल्यानंतर महाराजांच्या पलंगावरती झोपला होता हिरोजी फर्जंद आणि त्याच्या अंगावरती चादर पांघरून सेवा करीत होता मदारी मेहतर। ही वेळ संध्याकाळची होत होती। भोवती काही मंडळी बसलेली होती। तीही मंडळी काही वेळाने उठली आणि औषध आणायला जातो म्हणून दारावरच्या पहारेकऱ्यांना सांगून निघून गेली। त्यांनाही काही संशय आला नाही, कारण अशा तऱ्हेची मंडळी नेहमीच जात येत होती। ते निघून गेल्यानंतर अंधार पडत गेला आणि अंधार पडल्यानंतर मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद तेही उठली। त्यांनी त्या पलंगावरती एक लोड ठेवला, उशापाशी एक गाठोडं ठेवलं आणि एक चादर त्या लोडावरती गाठोड्यापर्यंत पांघरली की जणू काही कोणी झोपलाच आहे। आणि हे दोघेही बाहेर पडले आणि पुन्हा दारावरती पहारेकऱ्यांना सांगून गेले, मगाची मंडळी औषध आणायला म्हणून गेली की अजून का आली नाही, तेवढं पाहून येतो। आत्ताच महाराजांना जरा डोळा लागलाय, कुणी आत जाऊन तकलीफ देऊ नका। दारावरच्या पहारेकरांनी काही संशय आला नाही, पण जो जात होता तो येत नव्हताच। हे जे गेले ते सगळे गेलेच। आणि बराच वेळ झाल्यानंतर मग दारावरच्या पहारेकरांना संशय यायला लागला की आत कोणीच कसं नाही। रोज 5-50 माणसं असतात आणि आज एकही माणूस दिसत नाही। त्या पहारेकरांनी आत डोकावून पाहिलं, त्यांचा संशय बळावला। घाबरलेच ते, पण त्यांनी विचार केला की आपल्याला काय करायचंय, रात्रीच्या पाळीचे पहारेकरी येतील तेव्हा त्यांच्या ताब्यात पहारा देऊन टाकू आणि निघून जाऊ। आणि तसंच घडलं। रात्रीच्या पाळीचे पहारेकरी आले, त्यांच्या ताब्यात ह्या पहारेकऱ्यांनी पहारा दिला आणि हे निघून गेले। रात्र पाळीच्या पहारेकऱ्यांच्याही जेव्हा लक्षात आलं की आज कोणीच कसं नाही, तेही घाबरलेच। पण बोलावं तो बोभाटा आपल्याच अंगावर येईल म्हणून सकाळपर्यंत तेही गप्प राहिले। सकाळचे पहारेकरी ज्या वेळेला आले त्यावेळेला मात्र सारा बोभाटा झालाच। आत एकही माणूस नाही। फुलाद खानच्या तंबूत ताबडतोब त्याला वर्दी देण्यात आली, ते महाराजांच्या तंबूत एकही माणूस नाही। फुलाद खान तर घाबरलाच आणि तो अत्यंत वेगानं धावत महाराजांच्या तंबूमध्ये आला। आत येऊन पाहतो तर खरंच कोणी नव्हतं। तो अतोनात घाबरला आणि भराभरा शेजारीच असलेल्या रामसिंगच्या हवेलीपाशी जाऊन तो रामसिंगना हाक मारू लागला, महाराज कुंवरजी जल्दी आओ ना। रामसिंग अतिशय घाईघाईने आला आणि त्यांनी विचारलं काय झालं। त्या फुलाद खाननी सांगितलं की तंबूत कोणीच नाही, महाराज कुठे गेले ते समजत नाही। एवढं म्हटल्याबरोबर रामसिंगनी म्हटलं, सारी जबाबदारी तो तुमच्यावर होती, पण घाईघाईने दोघेही जर तंबूत पुन्हा आले, आत येऊन पाहतात तो तंबू रिकामा, पलंगावरती कोणीतरी झोपलाय असं दिसत होतं। फुलाद खानांनी ती चादर एकदम ओढली, पण पलंगावर कोणीच नव्हतं। एक लोड, एक गाठोडं आणि पायाच्या बाजूला 2 जोडे उभे केलेले होते। आणि हे पाहिल्याबरोबर एकदम कल्लोळ उसळला। राजे गायब झाले, राजे नाहीसे झाले।
आणि फुलाद खान तर कमालीचा घाबरला. रामसिंगला त्यांनी म्हटलं की महाराज कुंवरजी, बादशाहला ही बातमी तुम्हीच सांगा, मी सांगू तरी कशी. आणि खरोखर रामसिंग किल्ल्याकडे जायला निघाला. किल्ल्यामध्ये बादशाह वेगळी स्वप्न पाहत होता. ठरलं होतं की आज म्हणजेच दिनांक 18 ऑगस्ट 1666 शनिवारी सकाळी शिवाजी राजांना या मुक्कामावरनं हलवायचं आणि जी इमारत बांधून पूर्ण झालेली होती त्या इमारतीत त्यांना नेऊन ठेवायचं. मग पुढे हौसेप्रमाणे छळून छळून त्यांना मारायचंही. पण त्या आधीच महाराज आदल्या दिवशी पसार झालेले होते. रामसिंग किल्ल्यात आला आणि बादशाहांच्या समोर हजीर झाला आणि मान खाली घालून म्हणाला, हुजूर, एक खराब बातमी आहे. काय? शिवाजीराजे नाहीसे झाले. हे ऐकल्याबरोबर बादशाहाला एवढा धक्का बसला, त्याची सारी स्वप्नच मुळी धुळीला मिळाली. तेवढ्यात फुलाद खानही किल्ल्यात आला आणि तो बादशाहाला म्हणाला, शिवाजीराजे गायब झाले. ते कसे गेले आणि कुठून गेले तेच समजत नाही. त्या आसमानातून गेले की जमिनीतून गेले याचाही पत्ता लागत नाही. हे सारं ऐकून बादशाह इतका संतप्त झालेला होता की त्यांनी ताबडतोब हुकूम सोडला की प्रथम आग्रा शहराला लष्करचा गराडा घाला, अजूनही तो कुठेतरी लपलेला सापडेल. ताबडतोब लष्करचा गराडा आग्रा शहराला पडला. शिवाजीराजे नाहीसे झाल्याची बातमी अवघ्या शहरात पसरली आणि एकच खळबळ उडाली. यावेळी महाराज केवळ मथुरेलाच काय, पण मथुरेतूनही पुढे दक्षिणेच्या मार्गाला लागलेले होते. हे सारं प्रकरण रामसिंगच्या अंगाशी फार शेकलं आणि शेकणारच होतं. फुलाद खानचा असा प्रयत्न होता की यात मी जबाबदार नाही, रामसिंगनीच मदत केली त्यामुळे शिवाजीराजे इथून पसार झाले. वास्तविक रामसिंगचा शिवाजी महाराजांच्या पसार होण्याशी काहीही संबंध नव्हता. आग्र्याच्या चारही दिशांना बादशहाचे घोडेस्वार दौडत सुटलेले होते की कुठे ना कुठेतरी आग्रा शहराच्या बाहेर जर गेला असेल तर तो सापडेल. पण महाराज यावेळेला कितीतरी दूर गेलेले होते. दिनांक 19 ऑगस्टच्या संध्याकाळच्या सुमाराला महाराज नरवरपर्यंत पोहोचलेले होते. नरवर आहे ग्वाल्हेर प्रांतात. तितक्याच झपाट्याने महाराज दक्षिणेच्या दिशेने चाललेले होते. लवकरच महाराजांनी नर्मदा ओलांडली आणि महाराजांच्या सहज सर्वांनी वेषांतर केली. ज्यांच्या दाढीबिछा होत्या त्यांनी काढून टाकल्या आणि नव्हत्या त्यांनी वाढवायलाही सुरुवात केली. अंगावर भस्माचे पट्टे, कुबड्या, झोळ्या, गळ्यात माळा, डोक्याला धाबळ्या अशा थाटात आता हा गोसाव्या बैराग्यांचा मेळावा हा दक्षिणच्या मार्गाने दौडत सुटला. या परतीच्या मार्गावरती महाराज नेमके कोणत्या मार्गाने आणि कुठे कुठे मुक्काम करीत आले याची काहीही नोंद मिळत नाही. पण असा अंदाज आहे की नरवरवरनं ते थेट बुऱ्हाणपूर, बुऱ्हाणपूरवरून थेट औरंगाबाद आणि औरंगाबादवरून नगर आणि नगरवरनं सासवड आणि सासवडवरनं राजगडचा पायथा असा तो मार्ग असावा. दिनांक 12 सप्टेंबर 1666 या दिवशी ही गोसाव्या बैरागांची टोळी राजगडच्या पायथ्याशी येऊन दाखल झाली. भोवती सारं स्वराज्य होतं. आता धोका संपलेला होता. गरुड आपल्या घरट्याकडे येऊन पोहोचत होता आणि या आलेल्या साधू संन्याशांच्या मनात एक गमतीचा विचार आला. महाराजांच्या मनात असं आलं की आपण राजगडावरती जावं आणि आऊसाहेबांच्या समोर अचानक जाऊन उभं राहावं. या अशाच साधू संन्याशांच्या वेशात. आणि मग महाराजांनी ठरवलं की निराजी रावजी यांना आपलं गुरु करायचं आणि आपण त्यांचे शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर चालायचं. ही सारी टोळी राजगडच्या दरवाजाशी जाऊन पोहोचली आणि त्यांनी पहारेकऱ्यांच्या पाशी मागणी केली की आम्हाला राजाच्या आईला भेटायचंय. राजाची आई दान धर्म करते, आम्ही यात्रेकरू आहोत. ही बातमी जिजाऊ साहेबांना कळवण्यात आली आणि या साधू संन्याशांच्या टोळीला आत किल्ल्यात घेण्यात आलं. आल्यानंतर महाराजांच्या मनात एक शंका आलीच. या आऊसाहेब येतील आणि आपण सारे साधू संन्याशी म्हणून आपल्याला ते नमस्कार करतील. आईचा नमस्कार मुलांनी कसा घ्यायचा? आणि म्हणूनच तर निराजी रावजींना पुढे घालून ही मंडळी मागोमाग चाललेली होती. आणि सदरेवरती ज्यावेळेला ह्या सर्व साधू संतांना बसवण्यात आलं आणि आऊसाहेब बाहेर आल्या तेव्हा समोर दिसले हे सारे साधू संन्याशी. कोणीच कोणाला ओळखू नये इतकं त्यांचं वेषांतर बेमालूम होतं. आऊसाहेब सरळ चालत गेल्या आणि समोरच बसलेल्या साधू संन्याशांच्या गुरूंना त्यांनी वाकून नमस्कार केला. ते होते निराजी रावजी
त्यांनी भरघोस आशीर्वाद दिला आणि म्हणाले, बाई तुमचं मनोरथ पूर्ण होईल. वास्तविक ते मनोरथ त्यांच्या शेजारीच बसलेलं होतं. पण सर्व साधू म्हणून सर्वांना नमस्कार करण्याकरता आऊसाहेब वाकणार हे उघडच होतं. आणि म्हणून आऊसाहेब शेजारीच असलेल्या साधूला नमस्कार करण्याकरता खाली झोकल्या आणि तेवढ्यात महाराजांनी एकदम आऊसाहेबांना मिठी मारली आणि मोठ्याने म्हणाले, आऊसाहेब. आऊसाहेब थरकल्या. आवाज तो ओळखीचा येतोय आणि हा कोण माणूस एकदम आपल्याला आई म्हणून मिठी मारतोय. आऊसाहेबांचा हात थरथरला आणि तो थरथरता हात महाराजांच्या डोक्यावरती फिरला आणि डोक्याला गुंडाळलेली धाबळी गळून पडली. डोक्याच्या डाव्या बाजूला पडलेली खोप आऊसाहेबांच्या हाताला लागली आणि आऊसाहेबांनी ओळखलं की शिवबा शिवबा. आणि आऊसाहेबांनी एकदम त्याला पोटाशी धरलं. राजगडावरती अचानक राजापूरची गंगा जणू प्रगट झाली. आनंद उसळला. सारे चकित झाले. महाराज अचानक राजगडावरती आलेले होते. सारेच मावळे कल्लोळ करीत होते. तोफांची सरबत्ती सुरू झालेली होती. प्रत्येक तोफ आग्र्याकडे तोंड करून जणू बजावित होती की आला तो गरुड आपल्या घरच्या जाऊन पोहोचला. आता तू तुला पुन्हा कधीही सापडणार नाही. जर कधी भेटलास तर फक्त स्वप्नात भेटेल. महाराज सुटून आल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या. याच वेळेला पोर्चुगीज गव्हर्नर जनरलनं पोर्चुगालला बातमी पाठवलेली होती की तो शिवाजी आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत सापडलेला आहे. तो सुटण्याची यत्किंचितही शक्यता नाही. एक तो कैदेत मारला तरी जाईल किंवा निसर्गतः मरणानं मरेल. परंतु शिवाजी महाराज सुटून आल्याची बातमी ज्यावेळेला गोव्याला पोहोचली त्यावेळेला गोव्याच्या गव्हर्नरनी, याचं नाव होतं विसेंटी कोंददा अल्व्हा, यानं पुन्हा आपल्या बादशाला लिस्बनला पत्र पाठवलं आणि त्यात असं म्हटलंय की हा शिवाजी इतका विलक्षण आहे की त्याची तुलनाच करायची असेल तर ती अलेक्झांडर दी ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांच्याशीच करावी लागेल. तो इतक्या विलक्षण रीतीने औरंगजेबाच्या कैदीतून सुटून आलेला आहे की इकडचं सारं राजकीय जग थक्क झालंय. संभाजी राजे मात्र हे वाटेच्या दगदगीने मरण पावले अशी अफवा शिवाजी महाराजांनी हवेत सोडून दिली. ती सर्वत्र पसरत गेली. इतकंच नाही की औरंगजेबापर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे संभाजीराजांचा एक प्रकारे मार्ग आता निर्धास्त झाला. महाराजांची पत्र मथुरेला रवाना झाली आणि नंतर विसाजी पंत आणि काशी पंत हे मोरोपंतांचे मेव्हणे हे संभाजीराजांना घेऊन राजगडावरती यायला निघाले. ते राजगडावरती येऊन पोहोचले दिनांक 21 नोव्हेंबर 1666. संभाजीराजे आलेले पाहिल्यानंतर आऊसाहेबांना आणि साऱ्या किल्ल्यालाच मनापासून आनंद झाला. महाराजांनी तर मनापासून दान धर्म केला. पण 2 माणसं मात्र अजूनही आग्र्यात अडकलेली होती. सर्वजण सुटली. मदारी मेहतरी येऊन पोहोचला. हिरोजी फर्जंदाही आले. अडकली होती महाराजांची 2 वकील मंडळी, रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोंदे डबी. ते कसे काय सापडले कोण जाणे. पण महाराज पसार झाल्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे दिनांक 20 ऑगस्ट 1666 श्रावण वद्य अमावस्या या दिवशी हे 2 वकील आग्रा शहरात मोगल सैन्याला सापडले. फुलाद खाननी त्यांचे मनस्वी हाल सुरू केले. सांगा तो शिवाजी कसा गेला, कुठे गेला, नक्की तुम्हाला माहिती आहे. आणि खरंच त्या दोघांना माहितीही होतं. आणि या दोघांनी तोंडून शब्दही काढला नाही. आम्हाला काहीही माहित नाही हे एकमेव त्यांचं उत्तर होतं. हे त्यांचे हाल सतत होत राहिले. मनस्वी हाल, मनस्वी हाल. पण हे सारे हाल सहन करीत हे 2 वकील आग्र्याच्या तुरुंगामध्ये खितपत पडलेले होते. महाराजांनी औरंगजेब बादशाला एक पत्र पाठवून विनंती केली. त्या विनंतीतलं पहिलंच वाक्य फार गमतीदार आहे. त्यांनी असं म्हटलं की मी आपल्याला न विचारता इकडे निघून आलो याचं मला दुःख होतं. पण पुढे त्याच पत्रात महाराजांनी म्हटलंय की मी पुरंदरचा तह हा निष्ठापूर्वक पाळणार आहे. तेवढी माझी 2 माणसं आपण कृपा करून सोडून द्यावी. पाहिलं आपल्या सहकाऱ्यांच्यावरती केवढं प्रेम. 2 माणसं सोडून घेण्याकरता महाराज पुरंदरचा तह पाळायला तयार झाले. ते पुढे ते मोडणार होते. हे असले तह मोडण्याकरताच करायचे असतात. पण या 2 माणसांच्या करता महाराज किती तळमळत होते हे मात्र इथं दिसून आलं. हे दोन्ही वकील औरंगजेबानी नंतर सोडून दिले. दिनांक 3 एप्रिल 1667 या दिवशी हे दोन्ही वकील सुटले.
मिर्झा राजा जयसिंगांना मात्र हे सारं प्रकरण कमालीचं भोगावं लागलं. शिवाजी महाराज आग्र्यात अडकले आणि त्यातून ते सुटलेही पण. या दोन्ही गोष्टी जेव्हा कळायच्या त्यावेळेला मिर्झा राजांना दक्षिणेत कळल्या. त्यांचं सारं राजकारणच मुळी धुळीला मिळालेलं होतं. त्यामुळे धक्का बसलेला होता. ज्या मिर्झा राजांना वयाच्या 17व्या वर्षापासून ते 56व्या वर्षापर्यंत सतत युद्ध प्रसंग करून कधीही कुठेही अपयश आलेलं नव्हतं, त्या मिर्झा राजांना अजिंक्य असलेल्या शिवाजी राजांच्या विरुद्ध सुद्धा यश मिळालं. त्यांना शेवटी विजापुरापाशी मात्र पूर्ण अपयश पत्करावं लागलं. आयुष्याचा शेवट त्यांचा अपयशातच झाला आणि शेवटी हे आग्र्याचं सारंच राजकारण मिर्झा राजांचं पूर्ण फसलं. त्याचा धक्का त्यांना बसला. ते आजारी पडले. याच वेळेला औरंगजेबांनी त्यांना दिल्लीत येण्याचा हुकूम फरमावला. मिर्झा राजे बीडवरून निघाले, औरंगाबादला आले आणि औरंगाबादकडून बुऱ्हाणपूरकडेही चालायला लागले. ते बुऱ्हाणपूरपाशी येऊन पोहोचले. पण त्याच वेळेला त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि आषाढ वद्य अमावस्या 11 जुलै 1667 या दिवशी ते बुऱ्हाणपुरात मरण पावले. महाराजांनी पुरंदरचा तह कायम ठेवला. त्यामुळे मोगली आघाडीवरती आता शांतता झाली. औरंगजेबही शांत होता आणि महाराजही शांतच होते. पण महत्वाकांक्षी माणसं शांत दिसली की नक्की समजावं की यांच्या डोक्यामध्ये कुठलं तरी वादळ चालू आहे. महाराजांच्याही डोक्यात ते वादळ चाललेलंच होतं. आग्र्याला जाण्यापूर्वी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले आणि स्वराज्यात पूर्वी कधी न आलेले किल्ले महाराजांना आता जिंकून घ्यायचे होते. फक्त महाराज तह मोडायची संधी पाहत होते. सन 1670चा जानेवारी उजाडला आणि औरंगजेबाचं धर्मवेड उफाळून आलं. तो मुल्ला मौलवींच्या आहारीच गेला. काशी, मथुरा, गया, सोरटी, सोमनाथ आणि अशीच अनेक तीर्थक्षेत्र उद्ध्वस्त करण्याचे हुकूम औरंगजेबांनी सोडले. त्यांनी या कामाकरता स्वतंत्र एक फौजेची तुकडीच तयार केली. हे सारे सरकारी आणि बिनसरकारी धर्मवीर विध्वंस करण्याच्या मागेच लागले. औरंगजेबांना तमाम हिंदूंच्या वर जिझिया कर लागला. हा कर इतका जबरदस्त होता की सर्वसामान्य माणसाला तो भरणंच अशक्य होतं. त्याला एक मरण, पळून जाणं किंवा मुसलमान होणं याशिवाय दुसरा मार्गच उरत नव्हता. सकळ पृथ्वी आंदोलनी, धर्म गेला अशीच अवस्था झालेली होती. पुरंदरच्या तहानुसार औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये यावेळेला शांततेचाच तह होता ना, पण पहिल्यांदा घाव घातला आणि तह मोडला औरंगजेबाने. पुरंदरच्या तहानुसार औरंगाबादला शिवाजी महाराजांचे 2,500 मावळे प्रतापराव गुजर आणि निराजीरावजी यांच्यासह तिथं मुक्कामाला होते. या साऱ्या फौजेचा अचानक छापा घालून कत्तल करण्याचा आणि त्याचप्रमाणे प्रतापराव गुजर, निराजीरावजी, रावजी सोमनाथ इत्यादी महाराजांच्या अधिकाऱ्यांना कैद करून दिल्लीला पाठवण्याचा गुप्त रीतीनं औरंगजेबानं दिल्लीवरून हजबल हुक्म पाठवला. पण अशा रीतीने हुकूम सुटलाय याची बातमीच निराजीरावजी आणि प्रतापराव गुजर यांना आधी कळली. त्यामुळे ते रातोरात तिथून पसार झाले आणि राजगडावरती येऊन दाखल झाले. इसवी सन 1670चा जानेवारी उजाडला आणि तह मोडला. तह औरंगजेबांनी मोडला. औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्यात झालेला पुरंदरचा करार हा औरंगजेबांनी मोडला आणि महाराजांनी ठरवलं की पुरंदरच्या तहात दिलेले 23 किल्ले आणि त्याच्या भोवतालचा प्रदेश हा पुन्हा काबीज करायचा. इतकंच काय, पण चहुदिशाला स्वराज्याचा विस्तार आता इथून पुढे करायचा. महाराजांच्या मनात सारी किल्ले घेण्याचं होतंच, पण त्यांना तळमळ लागली होती ती कोंढाण्याची आणि ते स्वाभाविक होतं. राजगडच्या उत्तरेला 12 मैलावरती असलेला कोंढाणा हा सरळ समोर रोज दिसत होता. त्यावर फडकत असलेला औरंगजेबाचा झेंडा आऊसाहेबांना आणि महाराजांना सलत होता. त्यांना हवा होता कोंढाणा. कोंढाणा म्हणजे पुणे प्रांताचं हृदय. ज्याच्या ताब्यात कोंढाणा त्याच्या ताब्यात पुणे प्रांत आणि ऐन पुणे प्रांतच आपल्या ताब्यात पाहिजे हा तो उघड राजकारणाचा सरळ डाव होता. महाराजांनी डाव मांडला. बाकीचे सारी किल्ले घेण्याचं काम त्यांनी राजमंडळावर सोपवलं. राजमंडळ म्हणजे अष्टप्रधानातील महत्वाचे अधिकारी आणि त्यांनी ते स्वीकारलं. फक्त कोंढाण्याचा विडा मात्र महाराजांनी जणू आपल्या मुठीवर ठेवला. आपले सारे मावळी सौंगडी त्यांनी बोलावले
आणि त्यांच्यापुढे त्यांनी सवाल टाकला, बोला कोण घेतो कोंडाणा? कोंडाणा सिंहगड. खरोखर अवघड होतं. कोंडाण्यासारखा मातब्बर आणि अवघड किल्ला जिंकणं ही गोष्ट सोपी नव्हती. शाहीर गाताना म्हणत असत की जे कोणी कोंडाणा घ्यायला गेले ते पुन्हा कधी जिवंत परत आले नाहीत. जे गेले पुढारा ते नाही आले माघारा. आणि असा हा कोंडाणा किल्ला काबीज करण्याचं काम आता कोण घेतो अंगावर? पण तेवढ्या जबाब आलाच. जबाब होता तानाजी मालुसऱ्यांचा. आणि त्यांनी म्हटलं, महाराज म्या घेतो कोंडाणा. कोंडाण्याची जबाबदारी तानाजी मालुसऱ्यांनी स्वीकारली. तानाजी मालुसरे म्हणजे महाराजांचे जीवलग. लहानपणापासून एकत्र खेळले, एका आखाड्यात रंगले, एका ताटात जेवले. एक स्वप्न सर्वांनी पाहिलं, स्वराज्याचं, हिंदवी स्वराज्याचं. तानाजीनं यापूर्वी कितीतरी पराक्रम गाजवले, कोकणात आणि अफजल खानच्या मोहिमेच्या वेळेला सुद्धा. तोच तानाजी आता विडा उचलत होता कोंडाणा घेण्याचा, सिंहगड घेण्याचा. काम सोपं नव्हतं, कारण गड सोपा नव्हता. गडाला गिरमीट लागणं अशक्य होतं. किल्लेदार जातीचा राजपूत होता, मोठा बजौर संशय, कडवा मर्दाना. त्याचं नाव होतं उदयभान राठोड. राजस्थानातील जोधपूरच्या राठोड वंशात त्याचा जन्म झाला होता. भिनाय या गावचा तो राहणारा. अत्यंत शूर, तसाच तो कारभारातही अतिशय कडक होता. किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या घेरात त्याने अत्यंत जरब ठेवली होती. एक तर प्रसंग असा घडला की एकदा एक शेतकरी मावळा किल्ल्याच्या खाली रानात काटक्या कुटक्या जमवीत होता चुलीत घालायला. आणि हे वर्ण उदयभानच्या लक्षात आलं. वास्तविक त्याच्या हेही लक्षात नक्की आलं असेल की हा कुणीतरी गरीब मनुष्य आहे आणि संसाराकरता काटक्या कुटक्या गोळा करतोय. पण केवळ दहशत बसावी एवढ्याकरता त्या मावळ्याला त्यांनी वर पकडून आणलं आणि त्यांनी त्याला तोफेच्या तोंडी दिलं, मारून टाकलं. अशी जरब होती उदयभान राठोडची. त्याचं मन, तन आणि समशेर बादशाशी एकनिष्ठ तत्परतेने उभी होती. तानाजी मालुसरे तसाच होता, पण तो स्वराज्याशी आणि महाराजांशी निष्ठावंत होता. महाराजांनी बैलाचं पान टाकावं तसा शब्द टाकला आणि तानाजी मालुसरेंनी तो झेलला. आता तानाजी मालुसरे मोहिमेच्या तयारीला लागले. तानाजीच्या धाकट्या भावाचं नाव होतं सूर्याजी. हा सूर्याजी म्हणजे धाकटा तानाजीच होता. एवढाच जबरदस्त, एवढाच कडवा. सह्याद्रीच्या शिखराचे जणू दोन कडेच. एकाचं नाव तानाजी, दुसऱ्याचं नाव सूर्याजी. महाडच्या दक्षिणेला 10 मैलावरती एक गाव आहे. गावाचं नाव आहे उमरट. असं डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे. त्या गावचा राहणारा हा तानाजी. शेतकऱ्याची पोरही. परंतु दिल्लीपर्यंत यांची जरब पोचली होती वाघासारखी. महाराजांच्या तर काळजाचे हे तुकडेच. महाराजांनी लहानपणापासून फार महागाची माणसं जमवली. महाग म्हणजे फारच महाग. कितीही रक्कम दिली तरी अशी माणसं कुबेरालाही मिळणार नाही. महाराजांनी मात्र मिळवली. काय किंमत पडली महाराजांना? हृदयाची. महाराजांनी हृदय दिलं आणि एक एक शेलका दागिना उचलला. तानाजी मालुसरा त्यातलाच. देहाचा विचार नाही, संसाराचं भान नाही, सेवा चाकरीची अट नाही, निष्ठेत कधी फट नाही. कोणतेही काम सांगा, बिनबोभाट करायचं एवढंच फक्त ठाऊक. त्यांचा सगळ्यात मोठा देव म्हणजे शिवाजी राजा. तानाजीच्या देहाची इमारत टोलेजंग होती, खणखणीत आणि जडीव घडीव होती. त्याच्या बळाची तारीफ शाहिरांनीच करावी, इतरांना नाही साधायचं ते. उमराठ्याच्या शिवेवरचा मारुती त्याला सतत प्रसन्न होता. गड कोंडाणा पूर्वी स्वराज्यात होताच, त्यामुळं कोंडाण्याच्या अवघड खोडी, उदयभान किल्लेदाराचा धरारा, शौर्य, सैन्यबळ, शिस्त, बंदोबस्त तानाजीला सारं माहिती होतं. आणि तरी तो म्हणत होता की मी घेतो किल्ला. महाराजांनी तानाजीचं काय कौतुक करायचं? काळजातल्या माणसांचं कौतुक कोणत्या शब्दांनी करायचं असतं? महाराजांनी तानाजीला कोंडाण्याचा विडा दिला, हेच सर्वात मोठं कौतुक झालं. महाराजांचा हुकूम आणि जिजाऊ साहेबांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन तानाजी निघाला. समोर कोंढाणा ढगात डोकं घुसळीत होता. कोंढाणा किल्ला अतिशय अवघड होता. राजगड किल्ल्याच्या उत्तरेला 11 मैलावरती असलेला हा कोंढाणा
म्हणजे इंद्रजिताची गुंफाच होती जणू काही. पूर्वी जसवंत सिंहानं 30,000 फौजेंशी कोंढाणा घेण्याकरता वेढा घातला होता. 8 महिने झुंजूनही हा कोंढाण्याचा किल्ला जसवंत सिंगला मिळालेला नव्हता. केवळ तहात कोंढाणा द्यावा लागलेला होता. नाहीतर तो अजिंक्यच होता. कोंढाणा गडाचा आकार होता कुऱ्हाडीच्या पात्यासारखा. सर्व बाजूनी ताशीव कडे, भोवताली खोल खोल दर्या. गडाला दरवाजे 2, एक उत्तरेच्या बाजूला आणि दुसरा काहीसा आग्नेयेच्या बाजूला. या 2 दरवाजांशिवाय इतर कोणतीही वाट गडावर यायला नव्हती. इतर बाजूनी कुणी येऊ म्हणेल तर मानवाला ते अशक्य होतं. शक्य होतं फक्त यमदूतांनाच. गडाची उंची समुद्र सपाटीपासून जवळजवळ 4,500 फूट. भोवताली घनदाट अरण्य, अस्वलाच्या अंगावरच्या केसासारखं. गडाच्या पश्चिमेच्या बाजूला जो कडा होता त्याला म्हणत असेल द्रोणागिरीचा कडा. हात अगदी एकदम उभा ताठ घटोत्कचाच्या पाठीसारखा. तानाजी निघाला. त्याच्या संगतीला सूर्यजी होताच. भावाची ढालीसारखी पाठ राखण करणारा हा भाऊ. कसं जायचं, कुठून जायचं याचा अगदी डोकं नांगरून दोघा भावांनी विचार केला. रोहिड खोऱ्यातल्या जेठी देशमुखांच्याकडची काही माणसं आणि इतर मावळी मंडळी त्यांनी बरोबर घ्यायचं ठरवलं, ती घेतली. सगळी मिळून किती? फक्त 500. गडावर तर जवळजवळ 1,500 राजपूत मोगल होते. गडावर शत्रू किती का असे ना, गड कसा घ्यायचा यावर सगळं अवलंबून असतं ना. पूर्वी जसवंत सिंगापाशी काय कमी फौज होती? तो कोंढाणा घ्यायला आला तेव्हा 30,000 फौज घेऊन तो आला होता कोंढाणा घ्यायला. 8 महिने झुंजला. मिळाला का कोंढाणा? नाही मिळाला. पण आता तानाजी फक्त 500 मावळे घेऊन निघालेला होता आणि अशा निश्चयानं की गड घेणारच. तानाजी कोंढाणा घेणार होता मराठी रीतीनं, गनिमी काव्यानं. झटपट झटापट 4 महिने वेढा आणि 8 महिने मोर्चे असला रेंगाळा कारभार वाघाची त्यांना नाही झेपत अन पटत. घाल झडप की कर गडप, अचूक किरण साधूनच. तानाजीनं सगळी अगदी जय्यत तयारी केली. दिवस ठरवला. नाही, रात्र ठरवली. अशा कामाला रात्रच चांगली. माघ वद्य नवमी शुक्रवारची रात्र. या दिवशी इंग्रजी तारीख होती 4 फेब्रुवारी 1670. सिंहगडाचा आकार काहीसा कुऱ्हाडीसारखा होता. गडाच्या सर्वांगाला खोल खोल उभे सरळ कडे होते. तटबंदी अगदी पक्की होती. घडीव चिऱ्यांची, विशेषतः कळवंतिणीच्या बुरुजापासून दक्षिणेच्या झुंजार बुरुजापर्यंत फारच कडक बाजूबंद घातलेला होता. द्रोणागिरीच्या कड्याखाली कारवीचं दाट रान होतं. त्यात कळकी, साग, पळस, बोरी, जांभळी, चिंचा इत्यादी वृक्षांची दाट दाट गर्दी होती. या कड्याच्या अवघडपणामुळं शत्रूचं एकूण भय मुळीच नसे. म्हणून या बाजूला पक्की तटबंदी घालायची कधी कोणाला गरजच वाटली नाही. उदयभान किल्लेदारानं गड बेकसूर जागता ठेवला होता. सतत तटाबुरुजावरती पहारे ठेवलेले होते. मात्र द्रोणागिरीचा जो कडा होता ना, त्याच्या वरच्या बाजूला मात्र राबता फारसा नव्हता. चौक्या पहारे नव्हते. गडाची बाजू भयंकर बळकट होती. त्यामुळे या बाजूनी कोणीही शत्रू येण्याची शक्यता नाही हे उदयभानलाही सरळ सरळ दिसत होतं. आणि नेमकी हीच जागा, हाच कडा तानाजीनं निवडला. द्रोणागिरीचा जो कडा होता ना, त्याच्या वरच्या बाजूला मात्र राबता फारसा नव्हता. चौक्या पहारे नव्हते. आणि नेमकी हीच जागा, हाच कडा तानाजीनं निवडला की याच बाजूनं गडावर चढायचं आणि एकदम छापा घालायचा. हा तो डाव. माघ वद्य नवमीची रात्र काळाभोर शेला पांघरून उगवली. गडावरचे चौकी पहारे नेहमीप्रमाणे हुशारीनं गस्त घालीतच होते. गडाचे दरवाजे चिरेबंदी बंद होते. मांजराच्या पावलानं रात्र हळूहळू पुढे सरकत होती. रात्र दाटत गेली. मध्यरात्र झाली. रात किड्यांनी किर्र सूर धरला. गडाच्या पश्चिमेकडील दरीत काळा कभिन्न अंधार किंचित हलला. चाहूल उमटून न देता कुणीतरी पुढं पुढं सरकत होतं. एवढ्या भयंकर पहाडातून
काट्याकुट्यातून, विषारी सापांच्या सांगी सापटीतून आणि एवढ्या काळ्या कभिन्न रात्री इथं पाऊल घालायला कोणत्या वाघाची माय व्यायली आहे? मराठी वाघांची माय व्यायली. 1-2 वाघांची नाही, 500 वाघांची. तान्हाजीच्या बरोबर 500 मावळ्यांची तुकडी ही पुढे पुढे सरकत होती त्या डोणागिरीच्या कड्याच्या दिशेने, त्या गर्द झाडीतून. अगदी गुपचूप, लपतछपत, अंधार पोखरीतच जणू काही. तानाजी, सूर्याजी आणि ही 500 मंडळी डोणागिरीच्या कड्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचली. आणि मग तानाजींनी दोघा तरवेज मावळ्यांना या छातीपुढे उभ्या असलेल्या कड्यावरती वर चढण्याची खूण केली. भिंतीसारख्या ताठ कड्यावर चढायचं कसं? तसंच जशी वांद्र चढतात ना त्याप्रमाणे पहाडाच्या सांधी सापटीत हात पाय घालून चाचपडत आधार घेत घेत वर चढायचं. कडा काय लहान होता तो, पायथ्यापासून जवळजवळ 125 फूट उंच उभा. केवढा धोका! जरा कुठं हात पाय घसरला तर, जर एखाद्या ठिकाणी सापटीत हात घातला आणि तिथून एखादा साप वळवळत बाहेर आला तर, जर एखादं मधाचं मोहळ हाताला लागलं आणि मोहळाच्या माशा उठल्या तर सारं कठीणच होतं. त्या 2 मावळ्यांच्या बरोबर तान्हाजीनं दोरखंडांची वेटोळी दिली. ती त्यांनी आपल्या खांद्याला घेतली आणि पुढच्या कड्यावरती झाप टाकली. त्यांनी जणू गडाला आलिंगनच दिलं. खाची खोंगळीत त्यांनी हात घालून कडा चढायला सुरुवात केली. चापसत चापसत हातापायाची बोटं त्या खाचीत घालीत यावेळी तानाजी खाली उभाच होता, सूर्याजी होता. त्यांच्या मनी काय रामायण महाभारत चाललं असेल त्यावेळी. ते गडावरच्या अमृतेश्वर भैरवाला, कोंडाणेश्वर महादेवाला आणि रामकड्याच्या भवानीला कदाचित मनोमनी हाक मारून म्हणत असतील, आमच्या देवांनो, आमच्या राजाची हौस पुरायला आलोत आम्ही, आमच्या कांबळ्यात यश झाला. अंधार पोखरीत हे मावळे वर गेले, पोहोचले. भवानीनं पहिलं यश दिलं. वर पोचलेल्या त्या 2 मावळ्यांनी वरून दोर खाली सोडले. या बाजूला चौक्या पहारे नव्हतेच. जर असते तर ते बोंबलून उठले असते की. त्या मावळ्यांनी सोडलेले दोर खाली तानाजीपर्यंत येऊन पोहोचले. लगेच तानाजीनं पहिलं पाऊल घातलं. माळीवरून तो सरसर वर गेला आणि मग एका मागोमाग 1, 2, 3 आणि असे 300 मावळे वर जाऊन पोहोचले. त्या सूर्याजीही वर पोहोचला, बाकीचेही वर आले. एवढ्यात गडावरच्या गस्तवाल्या शिपायांना चाहूल लागलीच. कुणीतरी परके लोक गडात शिरले असावेत असा त्यांना संशय आला. त्या काळोखात ते निरखून हेरू लागले आणि एकदम भयंकर आरडाओरडा उसळला. तानाजीनं, सूर्याजीनं आणि साऱ्या मावळ्यांनी एकदम विरश्रीनं हर हर महादेव असा प्रचंड घोष केला आणि एकदम कापाकापी करण्यास सुरुवात केली. न भूतो न भविष्यती, एकदम छापा, एकदम झडक. किल्ल्यावर एकच भयानक कल्लोळ उसळला. असंख्य मशाली पेटल्या. राजपुतांची धावपळ उडाली. किल्लेदार उदयभानला ताबडतोब ह्या अचानक आलेल्या हल्ल्याची खबर मिळाली. तो योद्धा आश्चर्यानं आणि संतापानं विभाग होऊन हाती ढाल तलवार घेऊन धावला. आश्चर्य वाटत होतं त्या अचानक आलेल्या छाप्याचं की हे मावळे आलेच कसे. एवढा जबरदस्त पहारा, एवढी जबरदस्त गस्त आणि एवढ्या तोफा माझ्या सज्ज असतानाही मावळे आलेच कसे. शेकडो तोफा केवळ जांभया देत राहिल्या जागच्या जागी आणि मावळे गडावरती चढले तोफांच्या आडबाजूनीच. मशाली नाचत होत्या. सैनिकांच्या बरोबर त्या मशाली पळत होत्या आणि लष्करच्या चंद्रज्योती शिलगू लागल्या. चंद्रज्योत म्हणजे दारू कामातली चंद्रज्योत. त्याच्या प्रकाशामध्ये जेवढं दिसेल तेवढ्याचा फायदा घेऊन शत्रूवरती तुटून पडायचं. म्हणून मोगलांनी त्या पेटवायला सुरुवात केली. आक्रोश, किंकाळ्या, हका या साऱ्याने गड हादरू लागला. उदयभान तर बेभान होऊन लढत होता. आजपर्यंत इतकी सावधगिरी ठेवून, कडक बंदोबस्त ठेवूनही हे मराठे गडात घुसलेच. माणसं नव्हे छी, हे सैतान आहे. तानाजी सूर्याजीने तर कमालीची तोडणी चालवली होती. करायचं असेल तर घाई करूनच काम साधलं पाहिजे, नाही तर अपयश, मरण आणि शेवटी कत्तलच उडेल सर्वांची. आणि मग गड जिंकायची पुन्हा आशाच सोडावी महाराजांनी.
गड जिंकायचाच, कापा, मारा. मराठ्यांच्या समशिरी निर्धारांना वेळापेशा होऊन विजेगत फिरत होत्या. शत्रूचं सैन्य अफाट असूनही मावळ्यांच्या धारीखाली मुंडकी सपासप उडत होती. त्या घोर मध्यरात्रीच्या अंधारात त्या उंच उंच कोंडाण्यावर मशालींच्या तांबड्या पिवळ्या ज्वाळांच्या धावत्या उजेडात उभय वीरांचे भयंकर रणकंदन सुरू झाले होते. रंगपंचमी खेळली जात होती. मावळी जखमी होत होते, क्वचित मरते होते, पण शत्रूच्या मानानं फारच थोडे. हत्यारांचा आवाज आणि लोकांचा आक्रोश याशिवाय कानी काहीही ऐकू येत नव्हतं. डोळ्यांना काहीही दिसत नव्हतं. तानाजी आणि उदयभान हे दोघेही भडकलेल्या व वाऱ्यानं सैरावैरा भळाळणाऱ्या आगीप्रमाणे कमालीच्या शौर्याने लढत होते. आणि त्या वादळी युद्धात झुंजणाऱ्या यात पिसाळलेल्या दोन सिंहांची अचानक समोरासमोर गाठ पडली. धरणी हादरू लागली. गड गदगदा हलू लागला. जणू दोन प्रचंड गिरीशिखरं एकमेकावर कडाडून कोसळली. तलवारीचे भयंकर घाव एकमेकावर थडकू लागले. दोघेही जबरदस्त योद्धे. कोण कोणाला भारी होता किंवा उणा होताय सांगणं अवघड. एकाच्या अंगी यमराजाच्या रेड्याचं बळ होतं तर दुसऱ्याच्या अंगी इंद्राच्या ऐरावताचं बळ होतं. अटीतटीचा कडाका सुरू झाला. दोघेही महारागास पेटले. दात खाऊन आणि बळ पणाला लावून ते दोघेही एकमेकावर इतक्या विलक्षण आवेगानं तलवारीचे घाव घालीत होते की जर त्यांच्या हातात ढाली नसत्या तर दोन ज्वाळा भीषण तांडव करीत होत्या. प्रत्येक घावासरशी जणू तेलाचा एक एक बुधवास त्या आगीमध्ये पडून फुटत होता. जास्त भडका उडत होता. एकाला गड घ्यायचा होता, दुसऱ्याला तो घेऊ द्यायचा नव्हता. दोघांनाही एकमेकाचे प्राण हवे होते. मुघलशाहीची आणि शिवशाहीची सिंहगडासाठी अटीतटीची झुंज लागली होती. मोहरे इरेला पेटले होते. मशालींच्या नाचत्या प्रकाशात ते योद्धे शेंद्रासारखे दिसत होते. इतर मावळ्यांची हातघाई चालली होती. सूर्याजी शर्थ करीत होता. एवढ्यात तानाजीच्या ढालीवरची उदयभानचा एक घाव असा कडाडून कोसळला की खाडकन तानाजीची ढालच तुटून पडली. घात. आता घात झाला. कवचच निखळलं. उदयभानला अवसान चढलं. बिन ढालीच्या शत्रूवरती घाव घालून खांडोळी पाडाला उदयभान आसुसला. तानाजीची ढाल तुटली. तेवढी जीवाची उलघाल उडाली तानाजीची. दुसरी ढाल ऐन समयास हाती आली नाही. कोठून येणार? असा अपघाती संधीचा फायदा मुघलशाहीचा तो मोहरा कसा सोडेल? तापल्या लोखंडावर लोहार जसा घाव घालतो, जीवाची घाई करून सपासपा घाव घालतो, तसा तो घाव घालू लागला. तानाजीने आपलं मरण ओळखलं. आता कठीण. तलवारीवरतीच घाव शत्रूची उडवीत तानाजीनं आपल्या डोक्याचं मुंडास आपल्या हातावरती घेतलं आणि त्याची ढाल केली. साधं मुंडास. आता त्याच्यावरती तलवारीचे घाव किती झेलले जाणार, पेलले जाणार? हात तुटणार तर वाचणार. आणि खरोखरच उदयभानच्या एका घावानं तानाजीचा हातच उडाला. डावा हात तुटून पडला. रक्त भराळू लागलं. आणि तरी तानाजी एका हाताला लढत होता. हात तुटला तरी झुंजत होता. आणि दोघेही तरी एकमेकावरती सपाटून घाव घालत होते. अति उग्र अशी झोम उडाली होती. डोळ्यांची पाती लवायला वेळ लागावा इतक्या झपाट्याने घाव पडत होते. तलवारीची पाती चवताळून चपळ झाली. रक्त थळथळू लागलं आणि डोळ्याचं पातळ लावता तोच आक्रोश उठला. तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानवर बसला. पण त्या क्षणी उदयभानचाही एक घाव तानाजीवरची कोसळला आणि ही दोन्ही महाप्रचंड शिखरं एका क्षणी एकाच वेळी धरणीवरची कोसळून पडली. दोघेही ठार झाले. ढाल असूनही उदयभानला तानाजीने मारलं. स्वतःच्या मरत्या क्षणी राखून ठेवलेला शेवटचा घाव त्यांनी वैऱ्यावरती घातला. एकाच वेळी दोघांचेही तुकडे जमिनीवरती पडले. तानाजी पडला. मावळ्यांची लढाई जोरात चालूच होती. पण सुभेदार पडल्याची हाक उठली आणि हपकात बसला सर्वांना. सुभेदार पडले. अरे शिवा महादेवा, आता कसं व्हायचं? आणि मावळ्यांचा धीरच खचला आणि मावळे पळत सुटले. वास्तविक पळायचं काय कारण होतं? जसा तानाजी मालूसरा पडला होता तसा उदयभानही कोसळलाच होता ना. पण तरी मावळ्यांचा धीर खचून ते ज्या बाजूने वर चढून आले होते त्या दिशेने धावत सुटले किल्ल्यातनं पळून जाण्याकरता. जिंकत आणलेला डाव हातचा सुटला. मावळ्यात एकच हाक बॉम्ब उठली. पळा आणि सारीच पळापळ सुरू झाली. सूर्याजीला ह्याचा काही पत्ताच नव्हता. तो एकदम दचकलाच की आपली माणसं पळतायत का
काय झालं तरी काय. आणि सूर्याजीला उमगलं की तानाजी सुभेदार पडले, सख्खा भाऊ पडला, मेला. हे सूर्याजीला ज्या क्षणी कळलं त्या क्षणी त्याच्या काळजात काय झालं असेल. परंतु तो चवताळलाच, खवळला, उफाळला. सूर्याजीचं भानच उडालं. भर मध्यरात्री सूर्य पुन्हा एकदा धगागला. तो तसाच धावला. पळत्या मावळ्यांच्या पुढं अडसरासारखा आडवा झाला आणि त्यांनी मावळ्यांना रोखलं. त्यांना अस्सल मराठीतून त्यांची हजेरी घ्यायला सुरुवात केली. अरे तुमचा सुभेदार इथं मरून पडला आणि तुम्ही पळून जाता नामर्दासारखं. थू थू तुमच्या जिंदागीवर. अरे लढून बघा, तुमचा सरदार पडला म्हणून काय झालं. अरे तुमच्या अवलाद कोणाची. जग काय म्हणेल तुम्हाला, महाराज काय बोल लावतील. गड जिंकून दाखवा, फिरा माघारी. आणि सूर्याजीने कमालच केली. अवघी इरेसरीनं बोलून त्यांनी फुटलेला बाण आपल्या छातीत रोखला. मावळ्यांना धापट अवसान चढलं आणि पळत सुटलेले मावळे पुन्हा एकदा उलटले आणि हर हर महादेवच्या एकाच गर्जनेने गड दुमदुमून केला. एक तानाजी पडला, पण हे असंख्य तानाजी सूर्यापासून तेज घेऊन किल्लेवाल्यांच्यावरती धावून निघाले. सूर्याजीनं शिवशाहीचा शिरस्ता राखला. पुढारी पडला तरी पळायचं नाही, लढायचं. लढायला आलो ते एका मोरक्यासाठी नाही, देवासाठी, धर्मासाठी, राजासाठी, ध्वजासाठी, स्वराज्यासाठी. सूर्याजीनं भाऊ पडल्यावरही हिंमत धरून कुल लोक सावरून राजपूत झोडपून काढायला सुरुवात केली. नव्या इरेसरीने आलेला हल्ला राजपूत लोकांना आवरेना. तानाजी पडेपर्यंत जवळजवळ 500 राजपूत ठार झाले होते. पण हा आकडा भराभरा फुगत चालला. घनघोर युद्ध माजलं. 1000च्या वर राजपूत गडकरी मेले. उरलेल्यांना पळता भुई थोडी झाली, अक्षरशः थोडी झाली. अनेक राजपूत कड्यावरून उडून पडून मेले. किल्ला काबीज झाला. शिवगडावरती भगवा झेंडा चढला. मराठ्यांना उधाण आलं. गड फत्ते झाला. सूर्याजीला आनंद झाला, पण सगळा आनंद दुधासारखा सांडून गेला. दुःखानं ऊर फाटला त्याचा. त्याचा राम लढता लढता मरण पावला. सूर्याचा दादा पडला. आता महाराजांना काय सांगायचं, कोणच्या तोंडाने सांगायचं. ते विचारतील की माझा ताना कुठं आहे, काय सांगायचं. सूर्याजींनी दुःख सावरलं. महाराज जागे होते. समोरच्या राजगडावरून डोळे लावून ते बसले होते. त्यांना त्यांच्या तानाजीचा पराक्रम कळवला पाहिजे, गड मिळाला हे त्यांना समजलं पाहिजे. आणि म्हणूनच सूर्याजींना लगेच गडावरच्या पाग्याचे खंड म्हणजे खोपटी होती त्यांना आग लावली. गडद अंधारामध्ये भगवी ज्वाळा आकाशाला भिडली. राजगडावरून महाराज सुमगडाकडे टक लावून बसले होते. लढाई सुरू झाल्याची चिन्ह त्यांना आधीच दिसत होती. कारण काजव्याप्रमाणे हिलाल, चंद्रज्योती आणि कडाबिनी धावता नाचताना दिसत होत्या. पण तेवढ्यात उंचच्या उंच भगवी ज्वाळा आकाशात भिडलेली महाराजांना दिसली आणि महाराज आनंदानं उद्गारले, गड घेतला, फते झाले. आणि महाराज त्या पहाटेच्या अंधारात राजगडावरून उत्सुकतेने निघाले सिंहगडाकडे. आपल्या बरोबरच्या घोडदळांशी महाराज कल्याण दरवाजानं सिंहगडावर येऊन पोहोचले. पण गड दुःखात बुडालेला त्यांना दिसला आणि काळी चरकली. महाराज गडावरती तानाजीच्या प्रेताजवळ जाऊन पोहोचले. अपार दुःख झालं त्यांना. लहानपणापासून आपल्याला भावासारखी साथ केलेला आणि आईसारखं प्रेम केलेला सौंदडी यश ठेवून स्वर्गी निघून गेला. महाराज आत्तोनात दुःखी झाले. पण ही बातमी आता आऊसाहेबांना कशी कळवायची, ते तर त्याहून अवघड होतं. एक वेळ शिवबावर प्रेम कमी केलं असेल इतकं प्रेम त्यांनी आजपर्यंत तानाजीवर केलेलं होतं. आऊसाहेबांना काय वाटेल ते बघेल तरी कसं. तानाजी मालुसऱ्यांचं प्रेत पालखीत घालून शेल्यानं पालखी झाकून ती राजगडकडे रवाना करण्यात आली. पालखी निघाली. पालखीचे भुई बोडके होते. राजगड तिथून जवळच, अवघ्या 12 मैल. राजगडावरच्या लोकांना पालखी येताना दिसायला लागली आणि गडावर एकच आनंदाचा कल्लोळ उसळला. सुभेदार आले, सुभेदार आले, गड काबीज करून आले. पण गडावरून कोणाला पत्ता लागत नव्हता की जी पालखी येते त्या पालखीमध्ये प्रत्यक्ष तानाजी मालुसरे आहेत की त्यांचा मृतदेह आहे. पालखी गडाकडे येऊ लागली आणि जशी जशी पालखी गडावर चढू लागली तसे टप्प्याटप्प्यावरच्या लोकांना कळून चुकलं
की पालखीत तानाजी आहेत, सुभेदार आहेत, पण ते जिवंत नाही. पण कोणाची हिंमत होईना की गडावर जाऊन आऊसाहेबांना हे सांगावं. पालखी पाली दरवाजांनी वर आली. आऊसाहेबांना बातमी गेली की सुभेदारी येतात ती पालखीत बैसून येतात ती. आऊसाहेबांच्या बरोबर राजवाड्यातल्या काही बायकाही आल्या आणि त्या आऊसाहेबांना म्हणायला लागल्या, आऊसाहेब सुभेदार आले, पालखीत बसून येतात ती. त्या आऊसाहेब म्हणाल्या, अगे तो पालखीतूनच यायचा, त्याची गर्व झाला, आता तो काय पायी येईल होय, तो पालखीतूनच यायचा. असं कौतुकानं बोलत बोलत आऊसाहेब आपल्या बरोबरच्या स्त्रियांच्या हाताचा आधार घेत राजवाड्याच्या दारापर्यंत आल्या. पालखी दरवाजा समोर आली. पण पालखी समोरून येत असताना आऊसाहेबांना काही दिसत नव्हतं. फक्त पालखी येते एवढंच दिसत होतं. पण बाकीच्या लोकांना ते जाणवलं, कारण भोई बोडके होते. पालखी राजवाड्याच्या दरवाजाच्या समोर आली. भोयांनी पालखी खाली ठेवली आणि ते मागे मागे सरकत गेले. आणि आऊसाहेबांना कळून चुकलं की आहे ते विपरीत आहे. आणि त्यांनी टाहोस फोडला. त्या धराधरा धावत गेल्या आणि पालखीवरचा शेला त्यांनी ओढला. आतमध्ये तानाजीचं प्रेत होतं. हसरा तानाजी पहुडला होता आणि आऊसाहेबांनी आपलं अंगच तानाजीच्या प्रेतावरती झुकून गेलं आणि त्या मोठ्याने म्हणाल्या, कैसा गेला, कैसा गेला. राजमाता एका शेतकऱ्याच्या पोराकरता रडत होती. 70 ओलांडलेल्या आऊसाहेब आता जणू एकदम 90 वर्षाच्या झाल्या. ज्या तानाजीला बरोबरीने त्यांनी खेळवलं, वागवलं, तो तानाजी निम्मा डाव टाकून निघून गेला. बागलानी मुलखातनं स्वार दौडत आला आणि थेट रायगडावर दाखल झाला. महाराजांना त्यांनी खबर दिली. महाराज सालेर मुलेर कब्जा झाले, अहिवंतगड घेतला आणि महाराजांचं मन फुलासारखं उमललं. त्यांना अतिशय आनंद झाला की उत्तर सरहद्दीवरचे जवळजवळ तापीच्या किनाऱ्यापर्यंतचे किल्ले आणि मुलूक आपल्या स्वराज्यात आला, दाखल झाला. पण एक सल उरी राहिलाय आणि सारे जण महाराजांच्याकडे कुतूहलानं पाहायला लागले की कोणतं सल. आणि महाराजांनी म्हटलं की माझा पन्हाळगड अद्याप तो स्वराज्यात आला नाही. गेली 13 वर्ष पन्हाळगड आदिलशाहीमध्ये जखडला गेलेला आहे. पन्हाळगड हवा कोण घेतो. आणि कोंडाजी फर्जन पटकन उभा राहिला आणि मुजरा करून म्हणाला, महाराज माझ्यावर सोपवा पन्हाळगडचा मनसुबा. आणि महाराजांनी मोहीम सोपवली कोंडाजीवर आणि म्हणाले, कोंडाजी मोहीम तुझ्यावर सोपवतो, पन्हाळा तू घे. बल किती सैन्य हवं तुला? 2000. कोंडाजीची नकारार्थी मान हल्ली. 3000 तरी नकारार्थीच मान हल्ली त्याची. 4000, 5000 आणि तरी तो नाहीच म्हणत होता मानेनं. तेव्हा महाराजांनी एकदम त्याला विचारलं, अरे मग तुला सैन्य हवं तरी किती? आणि मग तो हसला किंचितसा आणि म्हणाला, महाराज फक्त 300 गडी द्यावं. 300? फक्त 300 मावळे? महाराज 300 बी नगद, पण अगदीच वाईट दिसल म्हणून 300 म्हणतोय. आणि महाराजांनी लगेच त्याला विचारलं, केव्हा निघणार? कारण उत्सुकता शिवाजी महाराजांच्या अगदी गळ्यापर्यंत दाटून आलेली होती पन्हाळगड घेण्याची. आणि कोंडाजींनी म्हटलं, हा असाच मुजरा करायचा आणि निघायचंच. कोंडाजींनी आला आणि जावळाला कोंडाजी फर्जंद मुजरा करीत मागं पावलं टाकत चालायला लागला. त्यावेळेला महाराजांना काय वाटलं कोंडाने? महाराजांनी एकदम त्याला असं म्हटलं, कोंडाजी. कोंडाजी परत फिरला आणि महाराजांनी आपल्या डाव्या हातात सोन्याचं कडं काढलं आणि त्याला म्हटलं, कोंडाजी हात पुढे कर. कोंडाजी जरा चमकलं आणि महाराजांनी त्याच्या उजव्या हातामध्ये सोन्याचं कडं सरकवलं. कोंडाजीने महाराजांना मुजरा केला आणि कोंडाजी महाराजांच्या सदरेवरून निघाला. कोंडाजी जरा नजरेआड होत होता. महाराज त्याच्याकडे पाहतच होते आणि एवढ्यात महाराजांना जाणवलं की मागून कुणीतरी बोललंय. दुसरं कोण बोलणार? रामचंद्र अमात्य. आणि पंतांनी त्यावेळेला म्हटलंच, म्हणजे मोहिमेच्या आधी सोन्याचं कडं म्हणजे जरा. आणि महाराज हसले आणि म्हणाले, हा पंत
हा जरा अव्यवहारच. मोहिमेच्या आधी एखाद्याला बक्षीस देणं, इनाम देणं म्हणजे राजमंडळाच्या दृष्टीने ही पण अव्यवहारच. नाही महाराज, पण कामगिरी करण्यापूर्वीच कोणाला इनाम बक्षिसी बहाल करणं हे जरा चमत्कारिकच. पण काय करावं पंत, आमचं मन फार फार हळवं झालंय. हे आमचे जिवलग आमचा शब्द कधी खाली पडू देत नाही. आमच्या शब्दाकरता कुणी खिंडी झुंजवतो, कुणी दर्या जंजिऱ्यावर धडक देतो, कुणी आपल्या मुलाचं लग्न टाकून गडकोटावर झेप घेतो, कुणी आपले प्राण मृत्यूच्या मुखामध्ये वैरतो. पण हे आमचे सौंगडी एका हातात तुळशीपत्र आणि दुसऱ्या हातात निखारा घेऊनच आमच्या पुढे उभे असतात. जणू ते डोळ्याने आम्हाला विचारत असतात, सांग सांग राजा, स्वराज्यासाठी या संसारावर काय ठेवू? म्हणत असेल तर तुळशीपत्र ठेवतो, म्हणत असेल तर निखारा ठेवतो. हे माझे बाजी पासलकर, हे बाजीप्रभू देशपांडे, हे मुरारबाजी, हे कावजी मल्हार, हा माझा तानाजी मालुसरे, हे सारे आमचे जीवाचे सोबती आम्हाला मुजरे करून कामगिऱ्या करायला गेले. त्यांनी मोहिमा फत्ते केल्या, पण पुन्हा आम्हाला भेटायला आलेच नाही. गेले ते परस्पर स्वर्गीच गेले. पण त्यांची कौतुक करायची तशीच राहून गेली. आता कोणी मुजरे करून मोहिमेवर जायला निघाला की आमच्या काळजात कळवळतो, हा कोंड्या पन्हाळगड घ्यायला निघालाय. तो पन्हाळगड घेईल, पण पुन्हा आम्हाला भेटायला येईल की नाही? नाही पंत, तो आम्हाला नक्की भेटायला येईल, नक्की. जगदंब, आऊसाहेब, आम्ही हे काय हे अभद्र बोलून गेलो, क्षमा करा, क्षमा करा आऊसाहेब. माझा कोंड्या नक्की परत येईल, नक्की नक्की परत येईल. पंत, राहवलं नाही म्हणून कोंडाजीच्या हातात आधीच कौतुकाचं सोनं आम्ही घातलं. जगदंबेनं आमच्या पदरी अशी माणसं घातली आहेत की कुबेराचा खजिना रिता केला तरी देवेंद्रालाही अशी माणसं मिळणार नाही. कुबेराचा खजिना मोजता येईल, त्याचा हिशेब ठेवता येईल, पण पंत, या काळजातला खजिना मोजता येत नाही, याचा हिशेब ठेवता येत नाही. आणि महाराज झरोक्यातून जात असलेल्या कोंडाजीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले. पंतामात्य आवाज झाली. कोंडाजी फरसंद रायगडावरनं उतरला. तो रायगडावरनं जो निघाला तो थेट राजापूरच्या रस्त्याला लागला. राजापुरात राहून पुढची सगळी पूर्वतयारी करायची, एवढ्याकरता राजापूरचा स्थळ कोंडाजींनी नक्की केला. आणि तिथून त्यांनी पन्हाळगडची एक एक माहिती मिळवायला सुरुवात केली. तोफा कोणत्या बाजूला आहे, खुद्द किल्लेदार कोणत्या भागात राहतो, एकूण सैन्य किती आहे, दरवाजावरती नेमके पहारेकरी कोण कोण आहेत, सिद्धी आहेत की अरब आहेत, या सगळ्या गोष्टीचा बारीक बारीक तपशील कोंडाजींनी हेरगिरीनं मिळवायला सुरुवातही केली. यातच त्याचा 1.5 महिना गेला. पण त्यात एक महत्वाची गोष्ट त्याला कळून चुकली की पन्हाळगडच्या दक्षिणेच्या बाजूला तो जो मोठा कडा आहे, त्या कड्याच्या वरच्या बाजूला तटबंदी जरा विरळच आहे आणि त्या बाजूला पहारेकरी नाहीत. जी चूक नेमकी सिंहगडावरती उदयभाननी केलेली होती, तीच नेमकी चूक पन्हाळगडच्याही किल्लेदारांनी केलेली होती. दक्षिणेचा भाग हा कड्यांचा असल्यामुळे त्या बाजूला पहारेकरीच नव्हते. होता मुख्यतः पहारा तो पूर्वेच्या बाजूला. पन्हाळगडावर सैन्य कमी नव्हतं, जवळजवळ 2000 सैन्य आहे आणि किल्लेदारही जबरदस्त आहे. याच किल्लेदारांनी तर महाराजांनी केलेला हल्ला फोडून काढलेला होता. याच किल्लेदारांनी पन्हाळ्याचा त्यावेळेला पडलेला फासा हा मोडून काढलेला होता, उधळून लावला होता. या सगळ्या गोष्टीचा तपशील कोंडाजींनी मिळवला. आणि फाल्गुन वद्य त्रयोदशी या दिवशी इंग्लिश तारीख होती 6 मार्च 1673. आणि या दिवशी हा कोंडाजी आपल्या बरोबरच्या 300 लोकांच्या निशी तो पन्हाळ्याची वाट चालायला लागला. पन्हाळ्याच्या अलीकडे सुमारे 4 कोसावरती येऊन तो थांबला. रान आहे, गर्द किर्र झाडी, आणि त्या झाडीमध्ये येऊन थांबल्यावर कोंडाजीने आपल्या बरोबरच्या फक्त 60च लोकांना बरोबर घेतलं. अण्णाजी दत्तोना त्यांनी असं म्हटलं, पंत, तुम्ही उरल्या लोकांशी इथंच थांबावं. मी पन्हाळगड घेतो आणि घेता क्षणीच तुम्हाला निरोप पाठवतो, मग तुम्ही साऱ्यांना घेऊन यावं.
आणि कोंडाजी 60च माणसं घेऊन त्या गडत्त काळोखातनं पन्हाळ्याच्या रोखांनी चालायला लागला. ऐन मध्यरात्र ही 60 माणसं पन्हाळगडच्या दक्षिण कड्याच्या खालच्या बाजूला येऊन पोहोचली. कडासा ताठ उभा यमराजाच्या छातीसारखा, आणि त्याच्या तळाशी येऊन पोचल्यानंतर कोंडाजींनी तो कडा चढायला सुरुवात केली. खाचींचा आधार घेऊन ही 60 माणसं वर चढत होती. या 60 माणसांच्यापैकी काही जणांच्या जवळ करणे दिलेले होते, वाजवायचे करणे, आणि ही सगळी मंडळी किल्ल्यावर चढून गेली. ऐन मध्यरात्र पन्हाळगड सुस्तावलेला होता, आणि पोचल्याबरोबर त्यांनी पूर्वेच्या रोखानं एकदम चढाई करायला सुरुवात केली. कारण मुख्यतः सैन्य होतं ते पूर्वेच्या बाजूला. हे 60 लोक कोंडाजीच्या बरोबर जसे त्या बाजूनी अत्यंत वेगानं चाल करून जायला निघाले, त्यावेळेला कोंडाजीच्याच योजनेप्रमाणे सगळेजण मोठमोठ्याने ओरडायला लागले, हर हर महादेव, तुळजा भवानी की जय. हा त्यांचा रणघोष अत्यंत आवेशाने सुरू झाला. हा रणघोष चालू असतानाच त्यांनी खुणा केल्याबरोबर त्या करणे असलेल्या सैनिकांनी ते करणे फुंकायला सुरुवात केली. किल्ल्यातल्या एका इमारतीवरती किल्ल्यातला एक अधिकारी बाबू खान हा आतमध्ये जागा होता. तो एकदम झुरकत बाहेर डोकावला आणि त्यांनी एकदम विचारलं, कौन सिंग फुंकता है, कौन आहे हा? त्याला कल्पनाही नव्हती की मराठ्यांचा हल्ला आहे, कोणालाच कल्पना नव्हती. आणि किल्ल्याचा सबनीस याचं नाव होतं नागो पंडित. हा हल्ला आलेला पाहिल्याबरोबर तो ते इतका गडबडला की ज्या अर्थी रात्रीच्या वेळेला युद्ध वाद्य वाजवी आणि घोषणा करीत करीत मराठी हल्ला करताय, त्या अर्थी त्यांचं सैन्य निश्चितच खूपच असलं पाहिजे, अशी एक काहीतरी भाबडी समजूत करून घेऊन हा नागो पंडित किल्ल्याच्या बाहेर घाबरून पळायलाच लागला. आणि नुसता पळत नव्हता तर बाकीच्या सैनिकांनाही घेऊन पळत होता आणि म्हणत होता, प्राण वाचवा, पळा पळा, गनिम भयंकर आहे, गनिम फार संख्येने. युद्धाला सुरुवात झालेली होती आणि कडो विकलेली युद्ध चाललेलं होतं. किल्ल्यावरती पळालेली माणसं, भ्यालेली माणसं ही जरी वगळली तरी सुद्धा किल्ल्याचं बळ काही कमी नव्हतं. निदान मराठ्यांच्या 60 लोकांच्या पेक्षा तरी त्यांचं बळ अनेक पटींनी जास्त होतं हे तर उघड. कोंडाजीला आणि त्याच्याबरोबरच्या 60 लोकांना एक गोष्ट अगदी पुरी पटलेली होती की जर आपण ह्याच्यामध्ये पराभूत झालो तर मारलेच जाऊ, विजय मिळालाच पाहिजे. तो जर नाही मिळाला तर अशा तऱ्हेचा धाडसी पुन्हा प्रयत्न कोणी करू शकणार नाही. किल्ला एकदा सावध झाला तर अशा पद्धतीने पुन्हा किल्ला मिळण्याची शक्यता नाही. आणि म्हणून जीव तोडून ही 60 माणसं त्या किल्ल्यावरच्या आदिलशाही फौजेवरती तुटून पडलेली होती. आणि तेवढ्यात कोंडाजी फर्जंद आणि किल्ल्याचा किल्लेदार त्याची आणि कोंडाजीचीच गाठ पडली आणि दोघांच्याही तलवारी एकमेकावरती खणाणू लागल्या. आणि काय आश्चर्य, कदाचित अंधारामुळे असेल पण कोंडाजीच्या तलवारीचा फटकारा इतका जबरदस्त बसला की किल्लेदाराचं मुंडकं तोडालं आणि किल्ल्याचं बळच संपलं. किल्लेदार पडला आणि नागो पंडित पळूनच गेलेला होता. या साऱ्याच गोष्टीचा परिणाम इतका जबरदस्त झाला की आदिलशाही सैन्य कस खाऊन पळायला लागलं. जे होते त्यानं ओरडून मोठमोठ्याने कोंडाजी फर्जंद सांगायला लागला, हात्यावर खाली टाका, नाही तर मागच्या बाजूने येणाऱ्या आमच्या साऱ्या फौजेच्या निशी तुमचे कत्तल उडू. मागून येणारी फौज फार प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे 240. परंतु किल्ला घेतला गेला आणि किल्ल्यातल्या सैन्यानं हात्यारं खाली टाकली. किल्ला मिळाला. ऐन काळोख्या रात्री किल्ल्यावरती झेंडा लागला, किल्ल्यावरती वाद्य वाजायला लागली. अवघ्या 60 लोकांच्या निशी कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळगड काबीज केला.